बोरिवली परिसरामध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीनं कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मुस्लिम तरुणासोबत ॲग्रीमेंट रिलेशनशिप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही मुलगी एकदा नव्हे तर 2 वेळा घरातून पळून गेली असून तिला परत आणण्यासाठी कुटुंबियांची अक्षरशः वणवण सुरू आहे। त्याचं घडलंय असं अब भी ये 6 तारीख को फिर से निकल गई। 6 तारीख को निकल गई तो ये रिलेशनशिप का मेरे पास ये फोटो भेजा उसने कि मैं रिलेशनशिप में कर रही। तो मुझे भी ना, मैं घर काम करती, मैं घर काम में उन्होंने पढ़ के बताया कि ये गलत है, तब मैं ये एक्शन लिया। क्या है ये एग्रीमेंट में क्या लिखा हुआ है कि और आपको इस एग्रीमेंट से क्या ऐसा झटका लगा? क्योंकि इसने ना पूरा जिंदगी बोलेंगे ना उसके नाम कर दी, ना वो इसकी जिम्मेदारी है ना ये इसकी जिम्मेदारी है। अगर कल को कुछ हो गया तो मैं क्या करूँगी? एग्रीमेंट एक फ्रॉड एग्रीमेंट आहे। राईट टू लिव्ह इन रिलेशनशिपसाठी काय एग्रीमेंट नाही होत। नोटरी ते केलंय, खोटं केलंय। ते एक नवीन प्रकाराचे लव्ह जिहादचे मॅटर आहे। त्याच्या संज्ञान आमची अशी मागणी आहे। मुंबई पोलीस, मुंबई कमिशनर जॉईंट लॉ अँड ऑर्डर, मुंबई पोलीस कमिशनर, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्रीकडे कडून हे त्वरित कारवाई केलं पाहिजे आणि ह्या मुलीने सोडून ते परिवाराला त्वरित सोपायला पाहिजे। निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संदर्भातली घोषणा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकते। मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 राज्यांचा समावेश केला जाऊ शकतो, ज्यामध्ये 2026ला विधानसभेच्या निवडणुका जिथं जिथं होऊ घातलेल्या आहेत त्या राज्यांचा प्राथमिकतेने समावेश असेल। अशा राज्यांचा समावेश या यादीत केला जाईल। मतदार यादी पुनर्निरीक्षणामध्ये ही मतदार याद्यांना अद्ययावत आणि शुद्ध करण्यासाठीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे। त्यामध्ये नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावं हटवणं, बनावट मतदारांची नावं काढून टाकणं तसंच मतदार यादीतील नावांचं स्थलांतरण अशी कामं केली जाणार आहेत। तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुदुचेरी या राज्यांमध्ये 2026 मध्ये निवडणुका होत आहेत। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। बच्चू कडूंची बातमी आहे। येत्या 28 तारखेला बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता नागपुरात भव्य मोर्चा काढणार आहेत। त्यापूर्वीच बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचं निमंत्रण आलेलं आहे। मात्र या बैठकीला जायचं की नाही हा निर्णय कार्यकर्त्यांसोबत बच्चू कडू बैठक घेतील। कार्यकर्ते काय म्हणतात ते बघतील आणि त्यानंतर ठरवतील असं कळतंय। पण जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही। कितीही दिवस आंदोलन करावं लागलं तरी चालेल, आंदोलनातून माघार नाही अशी घोषणा बच्चू कडूंनी केली आहे। या आंदोलनामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, वामनराव चटप देखील सहभागी होणार आहेत। आमचे प्रतिनिधी संजय यांच्याशी आपण अधिक बोलूया। संजय, काय अधिक सांगाल या राजू शेट्टींच्या या बच्चू कडूंच्या घेतलेल्या निर्णयासंदर्भात आणि कार्यकर्त्यांशी बोलून ते ठरवणार आहेत मुख्यमंत्र्यांना भेटायचं की नाही, काय सांगाल? हो, निश्चितच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी यापूर्वी देखील मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यावेळी सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनपर्यंत त्यांना सरकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी जी आहे ती झालेली नाही। त्यामुळे बच्चू कडू यांनी पुन्हा 28 तारखेपासून मोर्चा काढू ही घोषणा जी आहे ती घोषणा केली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सभा घेतल्या। मात्र काल ऐनवेळी अचानक बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून उद्याच्या बैठकीसाठी निमंत्रण आलेलं। मात्र आता जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, जी आर निघत नाही, तोपर्यंत आता आंदोलनातून माघार आणि अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। आणि आज सायंकाळी बच्चू कडू यांचा मोर्चा जो आहे तो आज मोर्चाला अमरावतीच्या चांदूर बाजारमधून सुरुवात होणार आहे। आता नुकतंच बच्चू कडू यांच्या कुरडपूर्णा या निवासस्थानी बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नैना कडू यांनी ट्रॅक्टरचं पूजन केलेलं आहे। त्यांच्यासोबत दिव्यांग बांधव आहे, मेंढपाळ आहे आणि हा ट्रॅक्टर घेऊन जे आहे ते इथून निघणार आहेत आणि जोपर्यंत आता अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। अमरावतीवरूनच 1000 ट्रॅक्टरसह बच्चू कडू जे आहे ते वर्धेच्या दिशेने आज रवाना होणार आहे। आज वर्धेला त्यांचा मुक्काम आहे आणि
वर्धेला कार्यकर्त्यांसोबत त्यांची सायंकाळी बैठक आहे आणि या बैठकीमध्ये उद्या जी सरकारच्या वतीने बैठक घेतलेली आहे यामध्ये जवळपास 38 विभागाचे सचिव जे आहेत ते सचिव सहभागी होणार आहे. या बैठकीला जायचं की नाही जायचं हा निर्णय जो आहे आज सायंकाळच्या बैठकीत होणार आहे. नक्की त्यामुळं आता या बैठकीत काय निर्णय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर. धन्यवाद, आपण माहिती दिलीत संजय त्याबद्दल. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होतीये. या निवडणुकीच्या तयारीकरता शिवसेना उभाठ्यानं जोरदार तयारी केली आहे. मुंबईमध्ये आज शिवसेना उभाठ्याचा भव्य निर्धार मेळावा होणार आहे. संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा हा निर्धार मेळावा असणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. अशातच उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी जसे बोगस वोटिंगबद्दल बोलताना सादरीकरण केले होते तशा प्रकारे आदित्य ठाकरे या मेळाव्यात सादरीकरण करणार आहेत असंही कळतंय. मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळ्यासंदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे काय उघड करतात, बोगस मतदान होऊ नये याकरता काय खबरदारी घ्यावी याबद्दल काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं आहे. निवडणूक आयोगाकडून याद्यांमध्ये सुधारणा करण्याकरता काहीच पावलं उचलली गेलेली नाहीत. अशा परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, जनजागृती कशी करावी, मतदान केंद्रावरील हालचालींवर कसं लक्ष ठेवावं, मतदारांना कोणत्या पद्धतीनं सहकार्य करायचं याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. खोटारडेपणा आहे. या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे. मतदार यादी या विषयावर खरं तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही. मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थ इथं बैठक होतीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ इथं ही बैठक पार पडणार आहे. मतदार यादीसह इतर बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तर संध्याकाळी दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथं मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नियोजन आणि इतर विषयांवर या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे नोव्हेंबरमध्ये मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर असा 4 दिवस मराठवाड्याचा दौरा ते करणार आहेत. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत असं कळतंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली की नाही याचा आढावा ते घेणार आहेत. उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या घरात जाऊन सरकारनं केलेल्या दाव्यांचा फॅक्ट चेक करणार आहेत. सोबतच सरकारी मदतीचं वास्तव ते जनतेसमोर आणणार आहेत असं कळतंय. 4 दिवसामध्ये मराठवाड्यातला दौरा ते करणार आहेत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकारनं पैसे दिले की नाही, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही हे सगळं चेक करणार आहेत. आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. सुमित, काय अधिक सांगाल या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याविषयी? खरं तर उद्धव ठाकरे जेव्हा संभाजीनगरला गेले होते त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं की दिवाळीनंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, तुम्हाला मदत मिळाली की नाही हे पाहण्यासाठी मी स्वतः येईन आणि त्यानुसार त्यांनी हा दौरा आखलेला आहे. 4 दिवसांचा मराठवाड्याचा दौरा असेल. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान 5 ते 6 गावांमध्ये ते भेटी देतील आणि तिथल्या घरामध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद, हा संवाद चालला तर जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळेला पूर्ण जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांची खरेदी केली आणि या पदाधिकाऱ्यांमध्ये आतापर्यंत सरकारनं किती मदत केली आहे, कशी मदत केली आहे किंवा कशी मदत पोहोचली नाही या सगळ्या संदर्भातली आणि रोज संध्याकाळी की तुम्हाला जिल्हाभरामध्ये काय काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, शेतकऱ्यांना कशी मदत पोहोचवायची आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काय आंदोलन करायची आहे या संदर्भात दौरा त्यांचा असेल. 5 तारखेला त्या दौऱ्याला सुरुवात करतील आणि 8 तारखेला त्यांचा हा दौरा संपणार आहे. 4 दिवसामध्ये संपूर्ण मराठवाडा. नक्की सुमित आपल्याला माहिती देत होते. सुमित, धन्यवाद. दौऱ्याविषयी उद्धव ठाकरेंच्या. पुढे जाऊया. निवडणूक